गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये चाङ्गलिकायमाने संसारहाराहरमोहशान्तये कुण्डलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। मागच्या रविवारपासून आपण विभूती अध्याय, विभूती योग सांगणारा अध्याय, 10वा अध्याय पाहायला सुरुवात केलेली होती. आपण असं पाहिलेलं होतं की 9व्या अध्यायाचा जो महत्वाचा विषय, ज्ञान आणि विज्ञानात्मक असा जो विषय आहे, त्याच्यामध्ये अव्यक्त अशा परमेश्वराचं व्यक्त रूप म्हणजे हे जगत आणि त्या जगतामध्ये मनुष्य ही परमेश्वराचीच एक विभूती. 9वा अध्याय असं सांगतो की अशा मनुष्य मात्रांची सेवा करावी, त्यांची अवहेलना, अवगणना करू नये, त्यांच्या आत असणाऱ्या परमात्म्याला जाणावं. आणि मग नंतर ही सेवा परमात्म्याला यत करोशी यदश्नासी यत जुहोशी ददासी यत, अशा प्रकारे सर्व कर्मांनी अर्पण करावी. तर या 10व्या अध्यायामध्ये मनुष्यांच्या व्यतिरिक्त देखील या जगतामध्ये प्रगट झालेल्या परमेश्वराचं पायरी पायरीने ग्रहण कसं करावं, टप्प्याटप्प्याने ग्रहण कसं करावं, याचा एक पदार्थ पाठ दिलेला आहे. आपण असं पाहिलं की या अध्यायातून एक प्रकारे मूर्ती पूजेचं देखील तत्व भगवंतांनी मांडलं. सर्वात प्रथम भगवंत या अध्यायामध्ये सांगतात की माझ्या उत्पत्तीचं ज्ञान देवांना आणि महर्षींना नाही, कारण देव आणि महर्षी हे माझ्यापासून निर्माण झालेले असल्यामुळं ते मला पूर्णपणाने जाणत नाहीत. मी त्यांच्या आधीचा आहे. एवढंच नव्हे तर मी अज आहे, अनादि आहे आणि सर्व लोक महेश्वर असा आहे. अशा प्रकारे मला जो जाणतो, प्रथम आत्म्याच्या ठिकाणी जाऊन जाणून मग माझं स्वरूप जाणता येतं. अशा प्रकारे जो जाणतो तो मोहापासून मुक्त होतो आणि पापांपासून देखील मुक्त होतो. या ठिकाणी मोह म्हणजे देहबुद्धी, कर्तव्य आणि अकर्तव्य निर्णय, कर्मफळासंबंधीचा मोह आणि परमेश्वर जो मनुष्य मात्रांच्या अंतर्यामी आहे त्याची अवगणना करण्याचा मोह, आणि यामुळं निर्माण होणारं पाप म्हणजे पाप पुण्य भाव, स्वार्थ, परपीडा. घोर कर्म करताना कचरणं स्वाभाविक कर्तव्य म्हणून जर आलं असेल तर घोर कर्म करत असताना कचरणं हा देखील मोह म्हणून म्हटलेला आहे. तसंच काही अनिष्ट फळ मिळतात असं म्हटल्याबरोबर मनुष्य गडबडून जातो, हा देखील मोह आहे असं भगवंत म्हणतात.
तसंच अहंता युक्त व्यवहार करण्याची बुद्धी. त्याच्यानंतर भगवंतांनी या अध्यायामध्ये ईश्वरापासून निर्माण होणाऱ्या ज्या मानसिक प्रेरणा भाव म्हणून आहेत त्या भावांचं वर्णन केलं. सर्व ठिकाणी दिसून येणारे हे भाव अथवा मानसिक प्रेरणा ही परमात्म्याची विभूती आहे असं भगवंत म्हणतात. त्याच्यामध्ये बुद्धी, अबुद्धी, ज्ञान, अज्ञान, असमोह, मोह, क्षमा, अक्षमा, सत्य, असत्य, सुख, दुःख, अहिंसा, हिंसा इत्यादी अनेक प्रकारचे भाव, हे सर्व भाव माझ्यापासून निर्माण झाले असं भगवंत सांगतात. आणि त्याचप्रमाणे या जगताबरोबर जी मनुष्यांची परंपरा चालत आली ती सर्व ऋषींना मी उत्पन्न केलं आणि माझ्या या निर्मितीतून ऋषींनी सर्व प्रजेची निर्मिती केली, म्हणून सर्व प्रकारचे मनुष्य मात्र माझ्यापासून निर्माण झालेले आहेत. तसं सर्व गुरु शिष्य परंपरा देखील माझ्यापासून निर्माण झालेले आहेत असं भगवंतांनी सांगितलं. भगवंतांचा विस्तार पावण्याची शक्ती आणि कला, योग या नावाने भगवंत ज्याबद्दल म्हणतात, सर्व मानसिक प्रेरणा आणि प्रजा आणि जगत रूपाने पसरलेली भगवंतांची विभूती जो यथार्थपणाने जाणतो त्या उपासकाला फळ काय मिळतं. भगवंत असं म्हणतात की त्याला असं समजतं की मी सर्वांचं उत्पत्ती स्थान आहे, माझ्यापासूनच सर्व प्रेरणा निर्माण झाल्या. ज्ञानानंतर देखील मला भजण्याचा असा विशेष भाव त्यांना प्राप्त होतो. ते मच्चित्त होतात, मद्गत प्राण असे होतात, एकमेकांना बोध द्यायला प्रवृत्त होतात आणि ते नेहमी संतुष्ट आणि रममाण असे राहतात. यांना बुद्धियोग देणारा मी असतो. सतत प्रीतीपूर्वक भजत असल्यामुळं त्यांना एका स्थिर बुद्धीचा असा योग माझ्यामुळं प्राप्त होतो. तसंच त्यांच्या अंतःकरणात ज्ञान निर्माण होऊन अज्ञानापासून निर्माण झालेला अंधकार देखील नाश करणारा असा मी त्यांच्या बाबत होतो. त्याच्यानंतर अर्जुनांनी भगवंतांनी विभूती सांगाव्यात म्हणून या उद्देशाने भगवंतांची स्तुती केली, ती आपण मागच्या वेळेला पाहिली. या स्तुतीचा उद्देश मुख्यतः भगवंतांनी जगतामध्ये विभूतींच्या अंगांनी पसरलेली त्यांची जी व्यक्ती आहे त्याची ओळख व्हावी हा आहे. आणि निर्विकल्पाशी, निराकाराशी सतत तदाकार होता येत नसल्यामुळं मनाच्या, बुद्धीच्या, चित्ताच्या साह्याने व्यवहार करणं हे क्रमप्राप्त असल्यामुळं जगतामध्ये पसरलेल्या अशा परमात्म्याशी एकरूपता साधण्याचा बुद्धियोग आपल्याला मिळावा हाही अर्जुनाचा उद्देश आहे. आणि मग अर्जुन थेट भगवंतांना विभूती दाखवण्याची, विभूती सांगण्याची अशी मागणी करतो. तुम्ही कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये आणि कशा कशा प्रकारे कोणत्या कोणत्या पदार्थांमध्ये मी तुमचं चिंतन करावं, मी चिंतन करत असताना तुम्हाला नक्की कशा प्रकारे ओळखावं हे मला तुम्ही विस्ताराने सांगा असं अर्जुन भगवंतांना म्हणतो. याचं कारण तुमचं हे भाषण ऐकता ऐकता माझी तृप्ती होत नाही. याच्यामध्ये पूर्वी भगवंतांनी ज्या विभूती अर्जुनाला सांगितल्या ते गृहीत धरून अर्जुन असं म्हणतो की आता मला जरा अधिक विस्ताराने सांगा. 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी काही विभूती अर्जुनाला सांगितलेल्या होत्या. आणि मग त्याच्यानंतर प्रत्यक्ष विभूती कथनाला
भगवंतांनी प्रारंभ केला. भगवंत असं म्हणतात की माझ्या ज्या विभूती आहेत त्या मुख्य मुख्य मी तुला सांगतो, माझ्या विभूतींच्या विस्तारांना अंत नाही. भगवंतांनी सांगितलेली पहिली विभूती म्हणजे आत्मरूपाने मी सर्व भूतांच्या अंतर्यामी वास करून आहे, ती आत्मा ही विभूती प्रथम सांगितली. अहम आत्मा ऋषिकेश सर्व गुडाकेश सर्व भूताशय स्थितः, सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी भरून राहिलेला असा आत्मा ही पहिली विभूती भगवंतांनी सांगितली. भगवंतांना जाणता देखील येऊ शकतं, विभूतींच्या अंगाने जाणता देखील येऊ शकतं, आणि ते सर्वात प्रथम आपल्या अंतर्यामी जाणता येतं असं भगवंत सांगतात. सर्व भूत हृदयामध्ये चेतन रूपाने राहणारा असा आत्मा तोच परमात्मा आहे अशा रीतीने जाणलं म्हणजे परमात्मा बोध होतो. तसं भगवंत म्हणतात की मी सर्व भूतमात्रांचा आदी मध्य आणि अंत देखील आहे. ही भगवंतांनी सांगितलेली दुसरी विभूती आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश ही तत्व मीच होऊन राहिलेलं आहे, ते स्वतंत्र देव नाहीत. मीच ब्रह्मा आदी, मीच विष्णू मध्य आणि मीच नाश करणारा शिव असं झालेलं आहे. या ज्या भगवंतांनी विभूती सांगितल्या, या विभूती हे वेगळे वेगळे देव म्हणून भजण्यासाठी सांगितलेल्या नसून या सर्व विभूतींमध्ये एकच परमात्मा आहे अशा भावाने या विभूतींकडे पाहता यावं म्हणून भगवंतांनी या विभूती सांगितल्या. त्याच्यानंतर भगवंतांनी ज्या विभूती सांगितल्या त्या आपण थोड्याशा वर्गीकरण करून पाहणार आहोत. मुळात सांगितल्या ते श्लोकांच्या माध्यमातून सांगितल्या. त्याच्यामध्ये मागच्या वेळेला आपण पाहिलं की पहिलं वर्गीकरण एक निर्गुण निराकार आत्मरूपानी असं सांगितल्यानंतर आणि ब्रह्मा विष्णू महेश असं वर्गीकरण सांगितल्यानंतर या पृथ्वीमध्ये वास करून राहणार जे बलयुक्त वीर्ययुक्त, या पृथ्वीवर स्वास्थ्य राहण्यासाठी न्याय राहण्यासाठी म्हणून शौर्य गाजवणारा परोपकारी सार्वभौम तेजस्वी ज्याला क्षत्रिय असं म्हणतात अशा क्षत्रियांच्या प्रमुख विभूती भगवंतांनी सांगितल्या. त्याच्यामध्ये भगवंतांनी राम शस्त्रभृतामहम अशी विभूती सांगितली. शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये श्रीराम तो मी आहे. वृष्णीनाम वासुदेवोस्मी, तसंच वर्षाव करणारा ज्ञानाचं वर्षाव करणारा जो वृष्णी कुळ आहे त्याच्यामध्ये वासुदेव कृष्ण म्हणजे मी आहे अशी विभूती भगवंतांनी सांगितली. पांडवानां धनंजया, पांडवांमध्ये अर्जुन ही भगवंत आपल्या स्वतःची विभूती सांगतात. या विभूती योगावर विवरण करणाऱ्या कित्येकांनी असं मानलेलं आहे की अर्जुनाला देखील जरा उत्साह यावा म्हणून भगवंतांनी पांडवांमध्ये तू म्हणजे मी आहेस असं सांगितलं. कारण भगवंतांना अर्जुनाला त्याच्यानंतर लढायला प्रवृत्त करायचं होतं. पण कधीही भगवंत कुठल्याही पॉलिसीनी पॉलिटिकली अशा पद्धतीने परमार्थ सांगणार नाहीत. खरोखरच पांडवांमध्ये अर्जुन ही भगवंतांची विभूती मानली पाहिजे. ही वस्तुस्थिती म्हणून देखील तशीच गोष्ट मानली पाहिजे. रामचंद्रांच्या तुलनेने गोपाळ कृष्णांचं चरित्र हे राजकारणी जरी दिसत असलं तरी परमार्थ सांगताना भगवंत राजकारण मुळीच करत नाहीत. या भगवद्गीतेच्या
कथनाकरता त्यांनी अर्जुनाला सर्वात योग्य असं मानलं. अर्जुन हा भगवंतांचा निस्सीम भक्त होता. सर्व पांडव जरी भक्त असले तरी अर्जुन हा त्यात अधिक भक्त होता. असं म्हणतात की अर्जुन इतका भगवंतांकरता वेडा झालेला होता की अर्जुनाच्या केसांमधून देखील तो झोपलेला असताना कृष्ण कृष्ण असा ध्वनी निघत असे असं म्हणतात. एका बाजूला भगवान गोपाळ कृष्णांचं अतिशय उत्कृष्ट असं सैन्य आणि दुसऱ्या बाजूला फक्त शस्त्रहीन असे गोपाळ कृष्ण. याच्यामध्ये अर्जुनाने सैन्य न घेता गोपाळ कृष्णांची निवड केलेली होती. आणि अगदी प्रथम पासून पांडवांमध्ये देखील अर्जुनाशी गोपाळ कृष्णांचं विशेष सख्य होतं. अर्जुनाच्या स्वभावामुळं, भक्तभावामुळं भगवंतांना असं माहित होतं की पुढं मागं भक्त होईल तर या 5 मंडळींमध्ये हा जास्त भक्त होईल. धर्म उत्तमच होता, युधिष्ठिर उत्तमच होता, पण तो सगळ्या शास्त्रांतरी सांगितलेल्या धर्मभावनेने अडकलेला होता. त्या धर्मभावनेच्या बाहेर आणि कोणी काही सांगू शकेल अशा प्रकारची त्याची बुद्धी नव्हती. जर धर्म आणि संत यांची निवडानिवड करायची झाली तर युधिष्ठिर घोटाळ्यात पडू शकला असता. अर्जुनाच्या ठिकाणी तो कोणताही प्रश्न नव्हता. धर्म, युधिष्ठिर हा धर्मामध्ये जर बसत असेल तर काहीही करायला बिनदिक्कत तयार होत असे. जर राजधर्मामध्ये द्यूत खेळणं हे मागलं असेल तर द्यूत खेळायला त्याला कोणता प्रत्यवाय नव्हता. जर धर्मात लिहिलं नसतं तर तो कदापि खेळला नसता. अर्जुनाची तशी गोष्ट नव्हती. धर्म आणि अधर्म याचा निर्णय खऱ्या अर्थाने प्राप्त पुरुषांकडून घ्यावा अशा बुद्धीचा अर्जुन होता. आणि जेव्हा हे ऐतिहासिक युद्ध झालं, महाभारत समयी झालेलं जे युद्ध आहे त्याच्यामध्ये धर्म आणि अधर्म या गोष्टींमध्ये योग्य रीतीने जाणून युधिष्ठिर धर्माच्या बाजूने उभा होता. धर्म सांगतं म्हणून युद्ध करायला उभा होता. पण अर्जुन धर्म सांगतं म्हणून देखील युद्ध करायला प्रवृत्त होत नव्हता. त्याला प्राप्त पुरुषांच्या मुखातून ऐकायचं होतं की योग्य काय आणि अयोग्य काय. एक प्रकारे धर्म ही मृत गोष्ट असते. पूर्वी होऊन गेलेल्या ज्ञानी मंडळींनी जे सांगितलेलं आहे ते धर्माच्या चौकटीमध्ये बसतं. पण सांप्रत काळी न्याय आणि अन्याय, धर्म आणि अधर्म याचा निवाडा आधीच्या पुस्तकांमधून होणं प्रत्येक वेळेला शक्य नसतं. अशा वेळेला प्राप्त पुरुषांकडून ऐकून धर्माचं आचरण करायचं असतं. याबाबत अर्जुनाची बुद्धी स्थिर होती. पांडवानां धनंजयः असं भगवंत सांगतात. अर्जुन अत्यंत रुजू अंतःकरणाचा होता. तो कृष्ण सखा, कृष्ण भक्त, कृष्ण शरण, आदर्श मुमुक्षु असा होता. एवढंच नव्हे तर सगळ्या शिष्यांचा आदर्श असं देखील त्याच्याबद्दल म्हणता येतं. त्याच्यानंतर ज्या क्षत्रियांमधल्या विभूती सांगितल्या त्याच्यामध्ये नराणांच नराधिपम सर्पाणामस्मि वासुकीही, सर्प लोकामध्ये सर्प
जमातीमध्ये वासुकी मी आहे. अनंताश्चास्मी नागानाम. नाग लोकांमध्ये कोणी असं मानतात की या मनुष्यांमधल्याच विविध प्रकारच्या वंशाच्या गोष्टी आहेत. नाग वगैरे, नाग सर्प. आणि कोणी असं मानतात की प्राण्यांमध्ये या विभूती आहेत. प्रल्हादाश्चास्मी दैत्यानाम. आणि दैत्यांमधल्या देखील दैत्य हे देखील क्षत्रियच आहेत. पण क्षत्रियत्वाचा जो भाव आहे परोपकारासाठी म्हणून शौर्य हा विसरलेले ते दैत्य भावाला गेलेले. दैत्य म्हणून कोणती वेगळी कॅटेगरी श्रेणी नाही. वेगळा कोणी दैत्य या नावानी वंशात जन्माला येत नाही. तर दैत्य ही प्रवृत्ती आहे ज्याच्या ठिकाणी शक्ती देखील आहे, अपरिमित शक्ती आहे. आणि अन्याय करायला ज्याला काहीही दिक्कत वाटत नाही तो दैत्य होतो. अशा दैत्य कुळामध्ये प्रल्हाद ही आपली विभूती आहे. ज्याच्यापासून परम भागवतांचा श्लोक व्यासांनी रचला. अन्यायाला अत्यंत शांत वृत्तीने आणि श्रद्धेने तोंड देण्याचं सामर्थ्य ज्याच्यापाशी एकवटलेलं होतं, जो तीव्र साधनेचा प्रवर्तक म्हणून समजला गेला. सामुदायिक उपासना देखील प्रल्हादापासून सुरू झाली असं मानलं जातं. हा प्रल्हाद भगवंतांनी आपल्या स्वतःची विभूती म्हणून सांगितला. तसंच काही स्त्री विभूती भगवंतांनी सांगितल्या. नारी विभूती, नारी ही नरशक्ती म्हणून सांगितलेली आहे. मनुष्यांच्या ज्या एकूण शक्ती आहेत या शक्तींमधली सर्वात प्राथमिक शक्ती जर कोणती असेल नराच्या ठिकाणी असणारी तर ती नारी शक्ती म्हणून ओळखली जाते. त्याच्यामध्ये कीर्ती श्री वाक्च नारीणाम स्मृती मेधा धृती क्षमा असं भगवंतांनी सांगितलं. गंमत अशी आहे की या सर्व नावाच्या स्त्रिया देखील होत्या आणि हे काही गुण म्हणून देखील आहेत. जसं कीर्ती ही दक्ष प्रजापतीची कन्या होती, प्रियव्रत राजाची ज्येष्ठ पत्नी होती. ती अत्यंत धर्मशील होती आणि स्वतःच्या कृतीने दुसऱ्याला उदाहरण घालून देण्यासाठी म्हणून सक्षम होती. तिच्या धर्मशीलतेमुळं कीर्ती हे नाव पुढं अशा रीतीने प्रसिद्ध होणाऱ्या व्यक्तींना देखील कीर्ती या नावाने चिकटलं गेलं. तसंच श्री असं ज्याला भगवंत म्हणतात ती भृगु ऋषींची आणि ख्यातीची अशी कन्या होती. ती त्यांना क्षीरसागरातून उत्पन्न झाली. ती लक्ष्मी या नावाने देखील सुप्रसिद्ध आहे. भृगूंनी ती विष्णूंना अर्पण केली. श्री आणि विष्णू हे आदर्श गृहस्थाश्रमाचा नमुना म्हणून सांगितले जातात. प्रत्येक कर्माला आपलं स्वतःच एक औचित्य असतं, सौष्ठव असतं आणि सौंदर्य देखील असतं. त्यामुळे ते प्रत्येक कर्म आपल्या आपल्या परीने शोभायमान होतं. असं प्रत्येक कर्म अत्यंत शोभायमान करणारी स्त्री म्हणून ही श्री लक्ष्मी सुप्रसिद्ध आहे. तसंच ती परमात्म्याला नारायणाला अत्यंत शरण आहे. तसंच वाक ही एक भगवंतांनी विभूती सांगितली
ती आभृण ऋषींची मुलगी होती. ती अतिशय श्रेष्ठ आणि तेजस्वी अशा विचारांची ऋषिका. तिच्या अत्यंत तेजस्वी आणि श्रेष्ठ अशा विचारांमुळं ती जे बोलेल ते वाक् शक्ती म्हणून प्रसिद्ध झालं. पुढं पुढं तर वाक् शक्ती हा वाक्प्रचार निर्माण झाला. आपलं जे मनोगत आहे ते अत्यंत नेमक्या आणि हृदयंगम शब्दांनी व्यक्त करण्याची शक्ती म्हणून वाक् शक्ती ओळखली जायला लागली. स्मृती ही मेधा, धृती ही क्षमा, स्मृती ही दक्ष कन्या, अंगिरस पत्नी आणि आत्मस्मृती हे तिचं वैशिष्ट्य सांगता येतं. तसंच मेधा, आकलन, पावित्र्य ग्रहण आणि त्यागवृत्ती मिळून मेधा हा गुण तयार होतो. धारण करण्याची धैर्यवान लोकांच्या ठिकाणी असणारी शक्ती ही धृती या नावाने ओळखली जाते. तर मातृदेवता मुख्यतः क्षमा, पृथ्वी हे तिचं प्रतीक राहतं. तसंच काही देव आणि ऋषी यांच्यामध्ये भगवंतांनी आपल्या स्वतःच्या विभूती सांगितल्या. बृहस्पती ही भगवंतांनी आपली विभूती सांगितली. बृहस्पती हे वाणीचं अधिदैवत आहे. ओंकार स्वरूप गणपती हे बृहस्पतीचंच रूप धरलं जातं. देवर्षीणांच नारदहा अशी भगवंतांनी आपली विभूती सांगितलेली आहे. नारद हे व्यासांचे गुरु होते. परम भागवत म्हणून ओळखले जात असत. सगळे भक्तीचे जे संप्रदाय आहेत त्याचे आचार्य नारद धरले जातात. ईश्वरार्पण भावानी सर्व व्यवहार करणारा आणि ईश्वराच्या विस्मरणाने परम व्याकुल होणारा, तदर्पित अखिलाचारतः तद विस्मरणे परम व्याकुलता इति. नारदांनी सर्वात मोठं ऐतिहासिक काम जर कोणतं केलं असेल तर वाल्याचं हृदय परिवर्तन घडवून आणलं, त्यांना अनुग्रह दिला. पुढे वाल्मिकी हे देखील परमभक्त झाले आणि रामचरित्र घडण्याच्या आधी वाल्मिकींनी लिहून ठेवलेलं होतं. भगवंतांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून नारद ओळखले जातात. कवीनाम उशना कवी, भक्ती प्रेमाची गीत गाणारा आदर्श कवी म्हणून उशना कवीचं नाव पुराणांमध्ये, शास्त्रांमध्ये प्रसिद्ध आहे. मुनीनाम अप्यहम व्यासः, पराशर ऋषींपासून मत्स्यगंधेच्या मुळं ज्यांचा जन्म झाला असे परम भागवत कृष्ण भक्त जगद्गुरु या संज्ञेला प्राप्त झालेले महाभारताचे लेखक म्हणून भगवद्गीतेचेही लेखक, 18 पुराण ब्रह्मसूत्र ज्यांनी लिहिली असे श्रीमद भागवताचे लेखक, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं असे अत्यंत विशाल प्रज्ञा असणारे महर्षी भृगु
सिद्धांमध्ये कपिल मी आहे असं भगवंत सांगतात. कपिल हे सगळ्या वक्त्यांचे आदर्श मानले जातात. प्रवचनकर्ता आणि व्याख्याता म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. आणि भृगु हे अत्यंत तेजस्वी असे ऋषी मानले जातात. या भृगूंनी संतापून मारलेली लाथ श्री विष्णूंनी आपल्या छातीवर जतन करून ठेवलेली आहे. काही गुणदर्शक विभूती भगवंतांनी सांगितल्या, जशी ज्ञानम ज्ञानवतामहम. ज्या ज्या ठिकाणी ज्ञानी आहेत त्या ज्ञानी लोकांच्या अंतर्यामी असणारं ज्ञान ही माझी विभूती आहे. वादः प्रवदतामहम. जो तत्ववाद आहे म्हणजे सृष्टीविषयक जो सर्व वाद आहे, भौतिक शास्त्र, तसंच जीवन विषयक असणारं तत्वज्ञान आणि जीवनाच्या पलीकडे घेऊन जाणारं असं आध्यात्मिक ज्ञान, या सर्व प्रकारचं तत्ववाद मी आहे असं भगवंत सांगतात. मौनम चास्मी गुह्यानाम. गुह्य गुप्त अशा गोष्टींमध्ये मौन म्हणजे मी आहे असं भगवंत म्हणतात. गुरोस्तु मौनम व्याख्यानम. गुरु मौनानी व्याख्यान करतात असं व्याख्यानाबद्दल देखील म्हटलं जातं, उपदेशाबद्दल देखील म्हटलं जातं. इतकं मौनाला महत्व आहे. मौनम सर्वार्थ साधनम असं मौनाबद्दल म्हटलेलं आहे. मौनामध्ये ब्रह्मैक्य घडतं म्हणून मौन महत्वाचं. अप्रगट आंतरिक असं मौन ज्ञान निर्माण करतं. तसंच दंडो दमयतामस्मी. दमन करणाऱ्यांमध्ये आत्मदमन म्हणजे आपली विभूती आहे असं भगवंत म्हणतात. तेजस तेजस्विनामहम. जिथं जिथं म्हणून तेजस्वी असं काही दिसेल त्याच्या ठिकाणी असणारं तेज ही माझी विभूती आहे असं भगवंत म्हणतात. तर सत्वम सत्ववतामहम. ज्या ज्या ठिकाणी काही सात्विक दर्शन होईल तो सत्व भाव मी आहे असं भगवंत म्हणतात. नीतीही अस्मि जिगीषताम. जेते जे असतात त्या जेत्यांच्या ठिकाणी जेव्हा नीती दिसते तेव्हा ती नीती ही माझी विभूती आहे असं भगवंत म्हणतात. कारण या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. जर जेता झाला तर तो इतक्या कष्टाने जेता होतो की जेता झाल्यानंतर नीतीने वागणं सोडून देतो. म्हणून जगामध्ये जे जे जेते म्हणून झालेले आहेत ते सगळ्या पुढच्या संकटांना आमंत्रण देऊन राहिले. जसं पहिल्या महायुद्धामध्ये दुसऱ्या महायुद्धाची बीज होती आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये नंतरच्या शीतयुद्धाची बीज होती. कधीही कोणताही विजय हा निस्सीम निखळ असा राहू शकत नाही, कारण विजयानंतर नीती राहत नाही. म्हणून रामचंद्रांचा जो विजय आहे तो विजय निस्सीम राहिला. भगवंत असं म्हणतात की विजयामध्ये असणारी जी नीती आहे ती नीती म्हणजे मी आहे. जयोस्मी. जेव्हा जेव्हा जय होतो तेव्हा मी आहे त्या ठिकाणी असं समजावं. व्यवसायोस्मी. उत्तम आणि दृढ निश्चयात्मिका अशा बुद्धीनी मिळालेला जो जय आहे ती माझी विभूती आहे असं भगवंत म्हणतात. तसंच द्यूतम छलयतामस्मी. छळणारी म्हणून जी जी गोष्ट घटना असेल त्याच्यामध्ये द्यूत म्हणजे मी आहे, जुगार म्हणजे मी आहे असं भगवंत म्हणतात. हा जुगार प्रथम दुसऱ्याला छळतो आणि दुसऱ्याला छळण्याच्या स्वभावामुळं तो नंतर त्याचा स्वभाव होतो आणि त्या स्वभावामुळं हा जुगारी स्वतःच्या नाशाला कारण ठरतो. शुभ आणि अशुभ अशा सगळ्याच प्रेरणा
आपल्या स्वतःपासून निर्माण झालेले आहेत असं सुरुवातीलाच भगवंतांनी सांगितलं. त्या त्या व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि नाशासाठी या सगळ्या प्रेरणा भगवंतांमधूनच निर्माण होतात. त्याच्यामध्ये कृषी हे प्रामाणिक परिश्रमाचं उपलक्षण म्हणून भगवंत सांगतात, तर द्यूत हे परिश्रमाशिवाय पैसे मिळवणाऱ्या वृत्तीचं प्रतिनिधित्व करतं. काही विद्येतल्या विभूती भगवंतांनी सांगितले. अध्यात्म विद्या विद्यानाम, सर्व विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे. कारण बाकीच्या ज्या विद्या आहेत तर त्या पोट भरायला शिकवतात. अध्यात्म विद्या या जन्म मरणाच्या फेऱ्यातून पलीकडे घेऊन जाते. अध्यात्म विद्या ही परमशांत, रसमय, आनंदी अशा भूमिकेवर घेऊन जाते. असं असल्यामुळं सगळ्या विद्यांमध्ये अध्यात्म विद्या म्हणजे मी आहे असं भगवंत म्हणतात. अक्षराणाम अकारोस्मी, अ हा वर्ण अक्षरांमध्ये मी आहे असं भगवंत सांगतात. कारण अ च्या साह्याशिवाय दुसरा कोणताही वर्ण पुरा होऊ शकत नाही. तो पुरा होण्यासाठी म्हणून प्रत्येक वर्णामध्ये अ मिसळणं प्राथमिकतः आवश्यक आहे. तसंच अ ही प्रणवाची प्राथमिक मात्रा आहे. वेदानाम सामवेदोस्मी, गायत्री छंद सामहम, छंदांमध्ये गायत्री छंद मी आहे. द्वंद्वः सामासिकस्य च, समासांमध्ये द्वंद्व मी आहे असं भगवंत म्हणतात. उभय पद प्रधान समास हे द्वंद्वाचं वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ कृष्णार्जुन अशा प्रकारे. गीते विनोबा असं म्हणतात की गीतेची जी समत्वाविषयीची प्रीती आहे त्यामुळं अनेक समासांमध्ये भगवंतांनी हे उभय पद प्रधान असा द्वंद्व समास मी आहे हे समत्व बुद्धीमुळं भगवंतांनी निवडलेलं दिसतंय असं विनोबा टिप्पणी करतात. यज्ञानाम जपयज्ञोस्मी, सगळ्या यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे. मंत्राची तदर्थ भावनापूर्वक निष्ठेने आवृत्तीवर आवृत्ती करणं हे जपयज्ञाचं प्रधान वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये तदर्थ भावना आहे आणि वारंवार आवृत्ती आहे. या वारंवार आवृत्तीमुळे आणि तदर्थ भावनेमुळं जप करता हा ज्या गोष्टीचा जप करतो आहे त्याच्याशी एकरूपता साधतो. हा या जपयज्ञाचं वैशिष्ट्य आहे. पशु पक्ष्यांमध्ये देखील भगवंतांनी आपल्या विभूती सांगितल्या. जसं धेनू नाम अस्मी कामधूक, धेनू मध्ये कामधेनू मी आहे. उच्चैश्रवः समश्वानाम, अश्वांमध्ये उच्चैश्रवा अश्व मी आहे. ऐरावतम गजेंद्राणाम, आणि हत्तींमध्ये इंद्राचं वाहन असलेला ऐरावत मी आहे. वैनतेयाश्च पक्षिणाम, पक्षांमध्ये गरुड मी आहे. तसंच स्थावरांमध्ये मेरुः शिखरिणामहम, स्थावराणाम हिमालयः, अश्वत्थः सर्व वृक्षाणाम. तसंच जलामध्ये सरसामस्मी सागरः, स्रोतसामस्मी जानवी, सागर आणि गंगा या माझ्या विभूती आहेत असं भगवंत म्हणतात. इंद्रियांमध्ये 11 इंद्रिय असली तरी इंद्रियाणां मनश्चास्मी, अशी मन ही आपली स्वतःची विभूती आहे असं भगवंत सांगतात. शस्त्रांमध्ये आयुधानाम अहम वज्रम अशी विभूती भगवंत सांगतात. हे वज्र हे अत्यंत त्याग लक्षण आहे. ते जरी शस्त्र असलं तरी देखील त्यागाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणून वज्राकडे पाहिलं जातं. ते अत्यंत कठीण आहे, भेदायला अशक्य अशी कठीणता वज्राच्या ठिकाणी आहे. दधीची
ऋषी दैत्यांना मारण्यासाठी म्हणून दधीची ऋषी ज्या तऱ्हेने परमेश्वर प्राप्ती करता म्हणून तपश्चर्या करत होते, त्यामुळे त्यांना इतकं दृढत्व प्राप्त झालं की इंद्राला देवांनी असं सांगितलं की तू दधीची ऋषींकडून त्यांची हाडं मागून घे आणि त्याचं शस्त्र बनव. आणि परमेश्वर प्राप्ती प्रित्यर्थ साधना करणाऱ्या दधीची ऋषींनी आपला देह त्याग करून आपली हाडं इंद्राला शस्त्र बनवण्यासाठी म्हणून दिली. त्यामुळं हे जरी शस्त्र असलं, आयुध असलं, तरी तपाचं सूचक आहे, त्यागाचं सूचक आहे. ते इंद्राचं हत्यार म्हणून इंद्राने वापरलं. जन्म मृत्यूंमध्ये उद्भवश्च भविष्यताम, मी पुन्हा पुन्हा भविष्यामध्ये उद्भवतो, ही भविष्यामध्ये उद्भवण्याची शक्ती ही माझी विभूती आहे असं भगवंत म्हणतात. मृत्यू सर्व हरश्चाहम, सर्वांचं हरण करणारा मृत्यू ही माझी विभूती आहे. सगळ्या कष्टांचं हरण मृत्यूमुळं होतं. सगळ्या कष्टांचा पर्याय, सगळ्या व्यापांचा पर्याय, खऱ्या अर्थाने शांती मृत्यूमुळे प्राप्त होते. मी मध्ये गमतीने कोणाला तरी म्हटलेलं होतं की साधं पुण्यात पाणी येणार नाही असं म्हटलं तरी देखील केवढे कष्ट आपण करतो, जन्मभर केवढे कष्ट आपण वागवतो. या सगळ्या कष्टांचा खरा पर्याय, खरी शांती मृत्यूमध्ये घडते. म्हणून सर्व हरण करणाऱ्यांमध्ये मृत्यू ही आपली विभूती आहे असं भगवंत म्हणतात. यमहा संयमतामहम, संयम करणाऱ्यांमध्ये यम मी आहे. प्रजनश्चास्मि कंदर्पहा, प्रजनाच्या हेतूनी संतानोत्पत्तीचा हेतू असणारा असा जो काम आहे तो काम ही आपली विभूती आहे असं भगवंत सांगतात. तसंच धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, धर्माला अविरोध असा जो काम आहे तो काम आपली विभूती आहे असं भगवंत सांगतात. काळामध्ये अहम एव अक्षयः कालः, काळाची अक्षयता, अनादि अनंत असा कालात्मा, त्याला कोणीही पाहिला नाही. त्याचा आदी कोणाला माहिती नाही, त्याचा अंत कोणाला माहिती नाही. पण ज्यांनी सर्वांना पाहिलं, ज्यांनी सर्वांचा आदी पाहिला, ज्यांनी सर्वांचा अंत पाहिला असा काल ही आपली विभूती आहे असं भगवंत म्हणतात. मासानाम मार्गशीर्षोहम, मार्गशीर्ष महिना हा महिन्यांमध्ये मी आहे असं भगवंत म्हणतात. ऋतूनाम कुसुमाकरः, आणि वसंत ऋतू, ऋतूंमध्ये मी आहे. भगवंत असं म्हणतात की यच्चापि सर्व भूतानाम बीजम तदहम अर्जुन, सर्गाणाम आदि अंतश्च मध्यम चैवाहम अर्जुन, भूतानाम अस्मि चेतना. बीज आणि बीजाचा विस्तार याच्या संबंधी सांगत असताना यच्च अपि सर्व भूतानाम बीजम तदहम अर्जुन, सर्व भूतमात्रांचा विस्तार ज्या बीजामुळे होतो तो ते बीज मी आहे. जगताचा आदी अंत आणि मध्य मी आहे असं भगवंत सांगतात. सर्गाणाम आदी अंतश्च मध्यम चैवाहम अर्जुन. तसंच भूतमात्रांच्या ठिकाणी असणारी जी चेतना आहे ती चेतना माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात. ती चेतना नसेल तर भूतमात्र ही मृत समजली जातात. या विभूती योगाचा उपसंहार आता भगवंत करतात. भगवंत म्हणतात की नांतोस्ति मम दिव्यानाम विभूतीनाम परंतप एष तु देशतः प्रोक्तो
विभूतेर विस्तरो मया, हे शत्रूंना ताप देणाऱ्या परंतपा, माझ्या दिव्य अशा विभूतींना अंत नाही. हा जो विभूतींचा विस्तार मी तुला सांगितला तो केवळ दिशा दर्शनार्थ मी तुला सांगितला. भगवंत असं म्हणतात की यद्यत विभूतिमत सत्वम श्रीमत ऊर्जितमेव वा तत्तदेव गच्छत्वम मम तेजंश संभवम. भगवंत असं म्हणतात की जी जी वस्तू, व्यक्ती, पदार्थ काहीही असो, लक्ष्मी किंवा प्रभाव यांनी युक्त आहे, ती ती माझ्याच तेजाच्या अंशापासून झालेली आहे असं तू ओळख. लक्ष्मी हा उल्लेख अशा करता केला की लक्ष्मी ही शुची साधन संपन्नत्वाची अशी मूर्तिमंत प्रतीक मानली जाते. त्यामुळं लक्ष्मी किंवा प्रभाव यांनी जी युक्त आहे, आणि प्रभाव म्हणजे उदात्तता, प्रज्ञा आणि योग यांनी जेव्हा संपन्नता येते त्याला प्रभाव असं म्हटलं जातं. भगवंत असं म्हणतात की अथवा हे अर्जुना, तुला हा पसारा जाणून काय करायचं आहे. थोडक्यात सांगतो की मी आपल्या एकाच अंशाने हे सर्व जग व्यापून राहिलेलं आहे. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहम अहम विष्टभ्याहम इदं कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत. माझ्या एका अंशाने मी सगळं जग व्यापून राहिलेलं आहे. भगवान आपल्या एका अंशाने हे जगत जर व्यापून राहिलेले असतील तर या एका अंशाचा एवढा मोठा पसारा असेल तर मूळ परमात्म तत्व अथवा भगवंत हे यांचा एकंदर महिमा आणि विस्तार कितीतरी मोठा असला पाहिजे हे उघडच आहे. आणि असं आपल्या स्वतःचं स्वरूप सांगण्याचा भगवंतांचा हेतू देखील आहे. खरं म्हणजे असं झालं की भगवंत अशा प्रकारे जेव्हा बोलले की विष्टभ्याहम इदं कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत, हे जगत हा जर माझा एक अंश असेल तर मी केवढा मोठा असेल, अशा प्रकारचा प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये या वक्तव्यावरून निर्माण होणं सहज शक्य आहे. हे मी तुला वानगी दाखल सांगतो. माझ्या अंताला विस्तार नाही आणि माझा हा सगळा विस्तार आहे तो माझा केवळ एक अंश आहे. त्यामुळे 11व्या अध्यायामध्ये, पुढच्या अध्यायामध्ये ते सगळा विस्तार एकत्रित पाहण्याची अशी इच्छा अर्जुनाने व्यक्त केली. पुरुष सूक्तामध्ये देखील एतावानस्य महिमा तो जायांश्च पुरुषः, हा एवढा याचा महिमा झाला, याच्यापेक्षा हा पुरुष कितीतरी अधिक श्रेष्ठ आहे असा उल्लेख आलेला आहे. तसंच स भूमिं विश्वतो अवृत्त्यः अत्यतिष्ठत दशांगुलम असं पुरुष सूक्तात भगवंत म्हणतात. एवढं सगळं विश्व व्यापून मी 10 अंगुळ वर उरतोच. अशा प्रकारे हा जो श्रेष्ठ पुरुष आहे, ईश्वर आहे, तो या एवढं मोठं जगत जरी निर्माण केलं तरी देखील जगताच्या बाहेर पुष्कळच मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याचं असं पुष्कळ मोठ्या प्रमाणात असणं हे एक प्रकारे अलिप्ततेचं देखील निदर्शक आहे. अत्यंत थोड्या भावाने जगतामध्ये असणं आणि कितीतरी बाहेर मोठा भाव असणं. जसं काल एका ठिकाणी बोलताना सुनील दादा म्हणाले की 1 अंश असं सांगण्याचा टक्केवारी हा उद्देश नाहीये भगवंतांचा. 1% 2% अशा टक्केवारीत बोलायचं नाही, तर अंश म्हणजे फारच छोटा भाग, 100चा 1 असा भाग देखील नाही. त्याच्या कितीतरी बाहेर असणारा परमात्मा
या एका अंशामध्ये जगत रूपाने पसरलेला आहे. म्हणून तो एकतर व्यापक देखील आहे, अत्यंत व्यापक आहे. दुसरं म्हणजे तो अत्यंत अलिप्त आहे. तिसरं म्हणजे त्याला जाणणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याला याच्याबद्दल आपल्याबद्दल तशाही पद्धतीने काहीच कर्तव्य नाही, कारण आपण आहोत तसेही त्याच्यामध्येच आहोत. फक्त आपल्या स्वरूपाला जर आपण जाणलं तर एवढ्या मोठ्या योग आणि ऐश्वर्ययुक्त अशा भावाशी एकरूपता साधू शकते. अशा प्रकारचे विविध प्रकारचे भाव भगवंतांच्या या सांगण्यातून व्यक्त झाले. 10वा अध्याय हा अशा रीतीने आपण संपवला. भगवद्गीतेतला सर्वात अद्भुत असा 11वा अध्याय, विश्वरूप दर्शनाचा अध्याय, ज्याची कुठेतरी प्रस्तावना म्हणा किंवा अर्जुनाला ते मागावं असं वाटावं, हे या शेवटच्या श्लोकामध्ये एकांशाने मी हे सर्व जगत व्यापून राहिलेलो आहे असं भगवंत म्हणाल्यामुळं मूळ परमात्मा केवढा मोठा असेल आणि तो एकदम मला दिसेल का, अशा प्रकारे भाव अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि त्यावरून भगवंतांनी विश्वरूप अर्जुनाला दाखवलं. ती मोठी सुरस अशी कथा पुढच्या रविवारपासून आपण पाहूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यं इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा वृथा कस्य स्वेदनम्. ओम शांति शांति शांति. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर